नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद हद्दीमध्ये 6 जुलै 2026 म्हणजे लोणावळा नगर परिषद ही पाण्याखाली होती आणि याचं प्रमुख कारण एक आहे की या ठिकाणी धनिकांनी जे इंद्रायणी नदीला मिळणारे ओढे नाले आहेत या ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण करून या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. अचानक या ठिकाणी ढगफुटी झाली किंवा अतिवृष्टी झाली तर या ठिकाणी पाणी जाण्यासाठी जे पूर्वीचे मार्ग होते 30-35 फुटाचे रुंद असे ओढे होते ते आता 10-12 फुटावर आणून ठेवले. त्यात सिमेंटचं जंगल वाढवलेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग होण्यासाठी या ठिकाणी तर या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेतील वलवण येथील हे नागरिक आहेत. यांनी 2023 मध्ये ना काम चालू केलं आणि नॅचरल वॉटर बॉडी म्हणजे नैसर्गिक वाहणारा जो ओढा आहे त्याच्यावरती तर या ठिकाणी काय सांगाल नेमकं? नाही 23 मध्ये त्यांनी जेव्हा काम चालू केलं ना आता आम्ही नगरपालिकेत कंप्लेंट केली की नैसर्गिक ओढ्यावरती वाहणाऱ्या ओढ्यावरती अतिक्रमण केलेले आहे, साईज कमी केली आहे, प्लस त्याच्यावरती स्लॅब टाकलाय तरी कुणी लक्ष दिलं नाही आणि काहीच नाही. आणि त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आली की पार कमरे एवढं पाणी ह्या ठिकाणी साठलेलं आहे आणि कुठली नगरपालिकेत कुठल्याच ह्याच्यामध्ये बसत नाही की ओढ्यावरती बांधकाम करू शकतो. 9 मीटर सोडून बांधकाम करायला लागतं, त्याशिवाय परमिशनच भेटत नाही. तर यांचं काम परमिशन होऊन अख्ख्या पार 3 स्लॅब टाकून झाले तरी याच्यावर काही कारवाई झालेली नाही आतापर्यंत. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ह्याच्यामध्ये. सगळे 23ला जेव्हा काम चालू केलं तर जेव्हा आम्ही सगळ्यात पहिले कंप्लेंट केली ना, कंप्लेंटवरती सही पण आहे. त्याच्यानंतर 23चा हा फोटो आहे ना, हा 25चा फोटो आहे. अख्खं बांधकाम पूर्ण झालं तरी अजून काही कारवाई झाली नव्हती याच्यावरती. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल, काय परिस्थिती झाली 6 जुलै 2026ला? या ऍक्च्युली सुरुवातीचा जो ओढा होता तो त्या ओढ्याचे काम ओढ्याच्या शेजारच्या वहिनी बांधकाम केलं होतं. वेळोवेळी आम्ही सांगितलं की ह्या ओढ्यावरती स्लॅब टाकू नका. इव्हन गावातल्या सगळ्या लोकांना आणून आम्ही दाखवलं, गावातले सगळे कार्यकर्ते येऊन सुद्धा आम्ही याला विरोध केला, पण नगरपालिकेने याची कुठलीही दखल घेतलेली नाहीये. आणि परिणामी 6 तारखेला जो पाऊस झाला तो ओढ्याच्या तिकडनं नॅरो रस्ता झाल्यामुळे पाण्याला फुगवटा निर्माण झाला आणि ते पाणी दुसरीकडनं संपूर्ण ह्या एरियामध्ये घुसलेलं आहे. आणि ही परिस्थिती जर ओढा क्लिअर केला नाही आणि स्लॅब जर काढले नाही तर ही परिस्थिती कायमस्वरूपी राहणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. बरं, काय नाव तुमचं, काय माझं नाव हर्षल क्षीरसागर. मी स्थायिक वलवण मधलाच आहे. वलवणमध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती आली की पूर परिस्थिती. वलवणमध्ये आतापर्यंत कधीही पाणी साठलं नाही एवढा पाऊस झाला तरी. हे काम चालू असताना 2023 मध्ये 5/12/2023ला आम्ही इथं कंप्लेंट दिली नगरपालिकेमध्ये. नगरपालिकेचे अधिकारी येऊन बघून गेले पण त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची त्यांनी कारवाई केली नाही. बघितलं तर हा ओढा आहे, तुंगरलीपासून येणारं पाणी ह्या ओढ्याने नांगरगावच्या इंद्रायणी नदीला जातं. पण कुठलेही इथं समोर पण तुम्ही जर बघितलं इथं पण बारीक केलेलं आहे. हा प्लॉटमध्ये साधारण 25 फुटाचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे ओढ्यावरती. कुठंच एवढ्या पद्धतीने करून देत नाही. सर्वसामान्यांची छोटी गाठरं तुटली जातात, एखादी फरशी टाकली तर. पण इथं 20-20, 25-25 फुटाचा ओढा जर झाकला जातो तिथं कुठल्या पद्धती कारवाई होत नाही. प्रशासन का कारवाई करत नाही 3 वर्ष ते समजत नाही. ह्याचा त्रास सर्वसामान्यांना होतोय. सगळ्यांच्या घरात पाणी घुसायला लागलेलं आहे. आता तरी प्रशासनाने जाग घेऊन ह्या ओढ्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी ही सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आमची विनंती, वलवण ग्रामस्थांच्या वतीने. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव सनी मुरलीधर पाळेकर. या ठिकाणी 6 जुलैला जो पाऊस झाला त्या अतिवृष्टीमुळे आमच्या स्थानिक ग्रामस्थांना ह्या 194चा 1B राकेश पुरोहित ना, बरोबर ना, अशोक पुरोहित यांनी या ठिकाणी अतिक्रमण करून आमच्या या नाल्यावरती स्लॅब टाकून भिंत बांधलेली आहे. तर आम्ही 2023 मध्ये ग्रामस्थांनी मिळून, शेखरभाऊ पण होते, म्हणजे इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी पत्रव्यवहार करून आम्ही नगरपालिकेला एक पत्र दिलं होतं, CO साहेबांनाही पत्र दिलं होतं, साबळे साहेबांना, त्यानंतर तलाठी मॅडम केकरे मॅडम म्हणून होत्या, केकने मॅडम तर त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत तर ते पुरावे मी तुम्हाला देतो. तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही कारवाई करू आणि तो स्लॅब तोडून टाकू.
तर आत्ता जो पूरस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं आमच्या स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी खूप त्रास झालेला आहे. त्यांच्या गाड्या खराब झाल्यात किंवा घरामध्ये पाणी शिरलंय, त्यांचं भरपूर असं नुकसान झालंय. तर या गोष्टीसाठी जबाबदार कोण? तर प्रशासनाने या ठिकाणी येऊन कारवाई न केल्यामुळे आज आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी खूप त्रास झालेला आहे. त्यामुळे मी आमदार साहेबांकडे पण या मुद्द्यावरती जाणार आहे. आमचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील तर त्यांनाही मी या मुद्द्यावरती भेटणार आहे आणि त्यांनाही सांगणार आहे की लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई करून हा स्लॅब तोडावा, नाहीतर गाववाले पण येईल आणि इथं उपोषणाला बसतील. काय नाव तुमचं? काय झालं की 6 जुलै 2026ला अतिवृष्टी झाली, इथं छाती इतकं पाणी साठलं, बरेच जणांच्या घरात पाणी गेलं, संसारोपयोगी वस्तू भिजून खराब झालेले आहेत, गाड्या खराब झालेल्या आहेत, नागरिक भीतीच्या साहित्यात होते. काय सांगाल? सिलेंडर वाहून गेले कितीतरी, सगळं जेवण हे घरचं सामान वगैरे सगळं वाहून गेले. आणि काय आम्हाला तर 77 आम्हाला तर इतका त्रास झाला, नाही चाय ना साखर ना काय ना, घरात दूध नाही, लाईट नाही, काय करायचं, आम्ही कुठं जायचं? बरं, काय सांगाल, काय परिस्थिती? 6 जुलैला जो पाऊस झाला त्याच्यामुळे अचानक आम्ही सगळे झोपलेले असताना पहाटे 3 वाजता एकदम घरामध्ये पाणी घुसलं. त्याच्यामुळे काही सामान हलवी करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि पाण्याची लेवल किती वाढेल ह्याचा सुद्धा भरोसा नव्हता. अचानक 6 नंतर सकाळी 9 वाजता तर अचानक म्हणजे सगळं किचनमध्ये, सगळ्या किचनच्या ट्रॉली भिजल्या, टीव्ही पर्यंत पाणी, टीव्ही भिजला, फ्रीज, वॉशिंग मशीन, म्हणजे जे काही फर्निचर आहे ते सगळं भिजलं. बाहेर पडायला सुद्धा जागा नाही, पाण्याचा निचरा व्हायला सुद्धा जागा नाही, वॉशरूम, टॉयलेट हे सुद्धा पाण्याने भरले. अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे, वरचं फ्लोअर असल्यामुळे आम्ही वरती शिफ्ट झालो, पण ते शिफ्ट होताना सुद्धा पाण्यातनं जाताना मी स्वतः सुद्धा पडले. सकाळी सकाळी एवढं पाणी आलं की पहिला पाय माझा पाण्यात पडला आणि मीच पहिली पाण्यात पडले. तर या अशा गोष्टी घडल्यामुळे कसं आहे, सगळं घरातलं वातावरण पण आणि अवतीभोवतीचा परिसर सुद्धा, तर हे जे काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे किंवा ओढ्याचं पाणीचा निचरा होत नाहीये त्याच्याकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर करू, की जेणेकरून पुन्हा ह्या वर्षी परत जर पाऊस असाच जास्त आला तर पुन्हा घरात पाणी शिरता कामा नये, या एरियामध्ये पाणी येता कामा नये. हे इकडचं तर तोडायलाच लागेल. हे तोडलं तरीच आम्हाला सगळ्याला राहत मिळणार आहे. असं काय कधी नाही, एवढं वर्ष झाले आम्हाला, 40 वर्ष झाले इथं राहून, एवढं पाणी कधी नाही आलं, पहिल्यांदाच हे आलंय. बरं, काय नुकसान? क्या बोलूं, बोलने लायक कुछ है ही नहीं. इतना पानी भरा, सब घर बर्बाद हो गया. हम लोग तो पूरी तरह से बर्बाद हो गया. ये पूरा नाला चौकअप होके सब ये सब स्लैब सब डाल के ये सब चौकअप हो गया. जो ये लोग बोल रहे हो सब सही है. काय सांगाल मुख्य अधिकारी अशोक साबळे यांना? काय सांगाल, काय इशारा? सीओ साहेबांना आहे ना, सकाळी आम्ही जवळजवळ माझ्याकडे मेसेज पण आहे, माझ्याकडे कॉलची हिस्ट्री पण आहे, 15 ते 20 फोन केले, त्याच्यामधून फक्त एक फोन उचलला आणि बघतो करतो असा त्यांच्याकडून रिप्लाय आला आम्हाला. त्याच्यानंतर कुलकर्णी होते, त्यांना पण व्हॉट्सअपला सगळे डिटेल्स पाठवलेले आहेत, आधीचे फोटो पाठवले, नंतरचे फोटो पाठवले, पाणी किती भरलं ते पाठवलं, पण तरी अख्खा दिवस उलटून गेला तरी पण काही कोणी मदतीला आलं नाही आणि काहीच नाही. तर या ठिकाणी वलवण गावचे हे ग्रामस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनचा पूर्वाश्रमीचा नैसर्गिक नाला आहे. या नाल्यावर या ठिकाणी जे पुरोहित आहे, बिल्डर आहेत, यांनी पूर्णतः नाला गिळंकृत करून स्लॅब टाकून ही जागा ताब्यात घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मुख्य अधिकारी अशोक साबळे करतात तरी काय, की 6 जुलै 2026ला तळेगाव दाभाडे असेल, वडगाव नगर पंचायत असेल, त्यानंतर लोणावळा नगर परिषदेमध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं आणि या पाण्यामध्ये कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाले. लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं, कारण बाजूलाच इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी नदीला जोडणारे हे नाले आहेत. या नाल्याला पाण्याची क्षमता पाऊस मोठ्या प्रमाणात असतो, पण हा जो नाला या ठिकाणी टाकलेला आहे तर ह्या पुरोहितांना कुणाचं पाठबळ आहे की इथं नागरिकांचा जीव धोक्यात घातलेला आहे. तर लवकरात लवकर ह्या नाल्यावरचा श्वास मोकळा लोणावळा नगर परिषदेने करावा, अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार आहेत असा इशारा दिलेला आहे. आणि ह्या नाल्यावर प्रत्येक जण एकाचं पाहून दुसरा, हे अशा पद्धतीनं हा नाला जो आहे एकदम ओढा होता मोठा, हा 25-30 फुटाचा, तो डायरेक्ट 5-6 फुटावर आणलेला आहे. आणि जेव्हा पाणी अतिवृष्टी होती तेव्हा लोकांच्या घरात पाणी जातं, लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतं. तर बघूयात, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडेही हे ग्रामस्थ जाणार आहेत. लवकरात या ठिकाणी जे
चुकीचं काम केलेलं आहे तर नगर परिषदेने त्वरित यावर हातोडा चालवून ओढे नाल्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी नागरिकाकडनं होत आहे. तर बघूयात नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी अशोक साबळे या ठिकाणी काय भूमिका घेतात आणि हा नाला खुला केला जातो का. आता पाठीमागे नाला आहे त्यामध्ये त्यांनी स्लॅब टाकून पूर्ण वापरासाठी जागा केलेली आहे. जर अशा पद्धतीनं ओढे नाले जर गिळंकृत केले तर या ठिकाणी लोणावळा नगर परिषद ही जलमय का होणार नाही आणि ह्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.